हाय, हॅलो, नमस्कार. तर बड्डे संपला होता. आता नेक्स्ट डेची सुरुवात झाली होती. तर इथे मी त्याचीच तयारी करत होते. मी केस वगैरे बांधले होते. खूप मी दमले होते कारण आम्ही रात्री खूप लेट नाईट आलो होतो आणि त्याच्यानंतरून दुसऱ्या दिवशी कामाला लवकर उठून लागणं ते म्हणजे खूप डिफिकल्ट होतं. खूप मला असा आळस आला होता. तरी मी उठले होते. थंडीही खूप जास्त वाजत होती. तरी पण मग काय आपल्या कामाला सुरुवात केली कारण यक्षची स्कूल होती आणि त्याच्यामुळे मला उठून सगळं काही करायचंच होतं. सो इथे मी आता माझ्या स्वयंपाकाला लागली होती आणि आज पत्ताकोबीची भाजी करावी म्हणून मग मी पत्ताकोबी वगैरे काढून घेतला, छान कट करून घेतला. इथं तेल संपलं होतं म्हणून तेलही काढून घेतलं. मी ॲक्च्युली 5 किलोचं असं तेल आणते आणि त्याच्यानंतर मग ते जसं जसं लागतं तसं तसं ते काढून ठेवते. इथे मी भाजी टाकत होते. म्हटलं चला मुलं थोडी झोपली तोपर्यंत आपली भाजी वगैरे करून घेऊया. यक्षही झोपलाच होता कारण ऑलरेडी आम्ही लेट नाईट आलो होतो. त्याच्यानंतर त्याची स्कूल होती पण म्हटलं चला आज थोडं त्याला लेट उठवूया. म्हणून मग मी इथे माझी भाजीची तयारी करत होती आणि इथं माझी भाजी वगैरे टाकूनही झाली होती. मला मग काय बेडरूममधून आवाज आला. मग म्हटलं चला एक वेळेस बघूया. तर माझी चिमुकली उठली होती. तिला बघितल्यावर मन असं फ्रेश होतं. थोडंसं फ्रेश वाटलं. तिच्यासोबत थोडंसं खेळले आणि मग काय तिला तिथेच सोडून मी इकडे चपात्या टाकायला आली कारण ती लगेच अशी रडत नाही. म्हणून म्हटलं चला आधी चपात्या टाकून घेऊया. मग काय परत चपात्या टाकताना आवाज आला. ती खूप रडत होती कारण यक्षही झोपला होता. तो उठलेला असला की तेवढी ती रडत नाही कारण तिला माहीत असतं की कोण ना कोणी तिच्यासोबत आहे. ती रडत होती. तिला शांत केलं. यक्षलाही उठवलं. त्याला ब्रश दिला. त्याला म्हटलं चल आज स्कूल आहे आणि ब्रश वगैरे कर. मग काय त्याला ब्रश दिला होता. तिकडे तो ब्रश करत होता आणि मी इकडे माझी भांडी वगैरे लावून घेतली कारण तो होता म्हणून तीही शांत झाली होती. आणि तो झोपलेला असला किंवा तो घरात नसला की ती थोडी जास्त चिडचिड करते आणि तिला कोणी ना कोणी असं हवंच असतं. म्हणून मग इकडे भांडे वगैरे लावून घेतली. त्याच्यानंतर यक्षचं अंघोळही करून घेतली. त्याला छान मग जेवायला वगैरे दिलं आणि तो म्हणत होता की नाही मम्मा आज मी तुझ्याच हाताने खाणार. मग त्याला खाऊ घालत होते. त्याच्यानंतर आज त्याच्या इथे संक्रांतीचं सेलिब्रेशन होतं स्कूलमध्ये. सो त्याच्यासाठी ते चिक्की वगैरे मी टिफिनमध्ये टाकत होते छोट्या. त्याचा टिफिन वगैरे भरला, बॉटल भरली, झाडून काढलं घर. इकडे मग काय त्याला रेडी करायचं होतं. वेळ झाला होता तर इकडे माझी इशू चिडचिड करत होती म्हणून मी त्याला त्याची बॉटल दिली होती खेळायला. सो ती त्या बॉटलसोबत खेळत होती आणि मी याला रेडी करत होते. एक एक वस्तू काढत होते आणि एक एक त्याला रेडी करत होते कारण त्यांना आज कलर ड्रेस होता, सेलिब्रेशन होतं तर त्याच्यामुळे मी इकडे एक एक गोष्ट काढत होती आणि त्याला देत होती. इथे मी त्याचा गॉगल शोधत होती. ॲक्च्युली गॉगलही द्यायचा होता. त्यांचा काईट फेस्टिवल होतं सो त्याच्यासाठी. इकडे काय मग तो रेडी झाला. बोलतो चल आता मम्मा जाऊया. मग म्हटलं ठीक आहे तू निघ बाहेर तोपर्यंत आम्ही येतो. मग काय इथं मी इशूला खेळत होते आणि इकडे तो बाहेर आमचा वेट करत होता. त्याला सोडून आलो. माझ्या इशूला मी झोपवलं छान असं आणि मग काय इकडे मी माझ्या लॅपटॉप काढायला लागली. लॅपटॉप शोधत होते, लॅपटॉप काढत होते. बिलकुल लॉग इन करायचं मन नव्हतं पण काय करणार, लॉग इन तर करावंच लागणार, काम तर करावंच लागणार. जर आपण जॉब करतो किंवा काहीतरी करतो तर त्याच्यासाठी आपल्याला तेवढा वेळ द्यावाच लागणार आहे. ते काम आपल्याला कितीही आळस असला किंवा कितीही आपल्याला करायची इच्छा नसली त्या दिवशी तरी ते आपल्याला करावंच लागतं. सो येस मी इथे माझा लॅपटॉप वगैरे काढला आणि मी फ्रायडेपासून लिव्हला होते सो त्याच्यामुळे कामही खूप पेंडिंग असं होतं. मग काय इथे मी सिरियसली एकदम कामाला बसले होते. सो आजसाठी एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि तुम्हाला त्या क्रूजची माहिती हवी असणार किंवा तुम्ही अहमदाबादला येत असणार आणि तुम्हाला त्याच्यात फिरायचं असणार तर तुम्ही नक्की छान छान अशा कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटला तुमच्या उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल आणि देईलच. सो येस आजसाठी एवढंच. थँक्यू.